पप्पा कुठे आहेत? हाक मार. दीदी आता आनंदी बोलायचं शिकती. दीदी म्हणती म्हणती दीदी म्हणती, कधी पप्पा काका म्हणती. म्हण, काका काका. काका येतो शब्द. दादा हाक मार, दादाला म्हणा ये दादूला. बाबू ते रोडच्या पलीकडे जातो म्हणली बाबू. आता म्हणली ना दिद्दे, हळूच म्हणली दिद्दे. तेच म्हण. अयो आता बाबूला हाका मार. बाबू आई म्हण का? आई म्हण ना, आई. मन बर आई. सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. तर सकाळच्या 7 वाजल्यात आता सध्याला, आणि आता दूध पण आणायला जायचंय. तर सकाळचा आपण हिडू चालू केलाय. बसा. तर चला दुधाला निघलोय सकाळ सकाळ 7 वाजल्यात. आज रविवारी आणि आज सुट्टी पण आहे. तर विराजला सुट्टी आहे. शाळेचे कपडे हे 2 आहे ड्रेस त्याला. एक कधी बुधवारचा ड्रेस आहे हो, आणि बाकी इतर दुसरा ड्रेस आहे. तर आज रविवार असल्यामुळे विराजला आहे सुट्टी. तर विराज मला पण आजचे दिवस दुधाला येऊन द्या. रोज काय दुधाला येत नाही विराज. आणि आनंदी तर रोजच हजरच, गाडी बसलो की ती पळतच येते. आणि सकाळ सकाळ काय खाताय रे? मुट्टू 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 मुट्टू. तर आनंदी खाती उसाची कांडी सोललेली. आय 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 आय. तर ते काय म्हणते बघून दे ना, ऐकून दे ना. तर आनंदी ना ऊस खाती ऊस. तिला दात आहेत ना आले. घरी गेल्या तुला हानती ना घरात. चपचप हानती आनंदी तुला. न्यायला पण येते. हा शाळेत गेल्यावर येताना न्यायली ती ना आनंदी. आणि सोडायला बी येते. बघा कशी बोलती. दात आली तर कशी ऊस खाऊन. पण आता आनंदीला सगळे शब्द यायला लागलेत. काका, मामा, दादा, दीदी सगळे शब्द येते सोपे सोपे. चल बस खाली विराजात. आता खाली बस. ए गप खाली बस. चल टाकला मामा. सकाळी सकाळी ना दीपाली गेली रानात. मेथी का काय म्हणतात भाजी आणायला कशाच तरी. तर दिसा ना बघतो कुठे गेली. आता सापडित आता रानात. दिसा ना रानातच आहे, पण इथं दिसायला तयार व्हाय ना. ए काऊन आली? काऊन आली? म्हणजे अजून काढी नाही का भाजी? झाली होय. मग गामीला जा ना घेऊन. का नाही सगळं संगत आणायचं? हिथंच बांधायची होय जुड्या. तर आता नियोजन ही भेंडी लावलेली यायला लागली हळूहळू भेंडी पण. इथं गवारीचे झाड आहेत हे. आणि तिकडं शापू. सध्या शापून कोथमीर उपटायचं काम चाललंय. इकडं होती मेथी. मेथीला आलीत फुलं पार. औ हा बरं फवारा मारू ना भेंडीला. भेंडी आता यायला लागली हळूहळू. भेंडी पण येईल आता खायला. भेंडी पण घरी. तर अशी बरीच भेंडीची झाड आहेत. इथं गवार बी होईन खायला मोठी झाल्यावर. काय म्हणती? रोग पडलाय. काय करायचं माहिती का? बर का रोग नाही काय नाही दीपा. एवढी सुंदर भाजी आहे तू म्हणती रोग आहे. मग कशाला रोग म्हणती? भेंडीला होय. बरं बांधू ना जुड्या बांधू. बरं आहे ना. एवढी चांगली कोथिंबीर ती दाश पप्पाला पुरीला अण्णाला. आणि मी इकेन ती वयसात आई म्हणली 10 मिनिटात इकून येशील म्हणली तू भाजी. ही भाजी आहे ना अण्णा जर गेले तर आष्टीला बाजारात न्यायला लावा. आहे का नाही? हा चला. आणि नाही जर आलं तर मग नका मोकार उपटू. एवढी छान भाजी आली पण टाइम बी नाही. आणि सध्याला इकडं जास्त भाव बी नाहीत लय. सध्याला सगळ्यांकडेच भाज्या मार्केटमध्ये भरपूर येतात. तर मी म्हणलं ह्याच्यात लय टाइम घालण्यात मजा नाही. 100-200 रुपये होते मोकार. आणि मोकार आपण दिवस घालण्यात मजा नाही. आपलं दुकान हाय दीपालीला आवरायचंय. अजून सकाळ धरून आंघोळ नाही. सकाळच्या 8 वाजल्या. दीपालीला सगळं आवरायचंय. स्वयंपाक पाणी अजून
आणि मग कशाला धावपळ करतील. मला बी आष्टीला जायचं, मला पहिलेच काम आहेत. मी पटकन निघालोय आष्टीला आता सकाळी, त्याच्यामुळेच लवकर हिडिओ चालू केलाय. आणि आई इकडं कोथमीर उपटी ती कोथमीर, इकडं शापू, इकडं नवीन आता भेंडी बी साईडनी, इकडल्या साईडला भेंडी आणि गवारे. मी म्हणलं की माळ करा पण आपल्या घरगुती करा, इकायसाठी जास्त करू नका. उरलं सुरलं थोडं तर मग हिथले हिथंच इका. पण असा बाजार वगैरे करायला आपल्याला टाईम आहे का बरं? कोण करणार आहे? माझ्या मागं माझं काम, तिच्या मागं तिचं काम, आणि मोकार हाल करून घ्यायचं काय कामाचं नाही, आहे का नाही? त्याच्यामुळे मी पहिलेच म्हणलं होतं की घरगुती करा. थोडी जास्त झाली जरा भाजी तर बघू ह्या रविवारी आता कोण घेऊन जातंय काय सांगता येत नाही, बघू पुढची पुढं. तर इकडं उडीद आहे तर पाऊस नाही अजून, पावसाची आहे ना भाऊ, पावसाचीच लय परिस्थिती अवघड आहे. पण येईल म्हणतात तर येईल पुढं, बघू काय होतंय ती. काय म्हणली बाई? बरं ठीक आहे, संध्याकाळी घासाला मी पाणी देतो आज. ए दीपा चल बरं, दुकान बी बंद आहे आणि लेकर आहेत घरी, चल. हा तू बांधीची का आता जुड्या? बरं आहे, बरं आहे. चला वडिलांना देतो रानात थोडं लावून, जर आले तर बरं आहे. काय म्हणती? हाय तर घरी, म्हणूनच म्हणलं आपले खेळत येतं लवकर आपलं. चल स्वयंपाक करायचा अजून, अन्नाला देतो लावून, आले तर. नाही आले तर बरं मी लावून देतो बरं का. आले तर ठीक आहे, नाही आले तर तू खाली ये. बरं आहे, बरं आहे. तर चला संध्याकाळी आई म्हणजे इथं पण पाणी द्या मिरच्याला आणि घासाला. बरेच दिवस झाले घासाला पाणी नाही, तर संध्याकाळी देतो. वेळ भेटत नाही, काल नगरला गेलतो तर आज आहे तर बघतो आज संध्याकाळी देतो थोडंसं घासाला पाणी. खात्यात मग शेळ्या, घास पण आत्ताच कापून ठेवलाय आईने. रानात येऊन घास कापलाय, मेथी आपलं ही शापूची भाजी उपटिली, कोथिंबीर उपटिली. पण आता अवघड आहे, घेऊन जायला कोण नाही. आपलं इथंच गावात इकली तर ठीक आहे, बाजारात न्यायचं म्हणल्यावर कोण घेऊन जाणार. चला आता मला पण जायचं आहे ड्युटीला. म्हणजे काय झालं, माझे बी ना परवा दिवशी गाड्या आल्या त्या 2 कामाला, फोन पण येत आणि परवा दिवशी काय झालं, काम काय उरकलं नाही. काल म्हणजे सुट्टीच होती, सगळे दुकानं बंद असतात. मग गेलो तो नगरला आणि आज 3रा दिवस आहे. ते काम माझं आवरले पाहिजेत. मी म्हणलो होतं सकाळी 8 वाजताच जाईन आणि लवकरच काम सुरुवात करीन, म्हणजे कामं उरकतील. पण कशाचं काय, दीपान ते आली तर राहणार दुकान बघतोय मी, आणि दीपालीला म्हणतो दुकान चालू आहे वर लवकर ये. ती काय ऐकायला तयार होईना. तर मग म्हणलं आता मला आष्टीला जायचं म्हणलं की दुकान कोण बघायचं, म्हणून दीपालीला म्हणलं होतं चल. दीपाली म्हणजे मी 2 अजून थोड्याशा भाजी ना आपली त्याच्या जुड्या बांधते आणि येते घरी. शापूच्या जुड्या बांधते आणि कोथिंबीरच्या थोड्या, म्हणजे पटकन उरकल. पाऊस पडा ना आता, खायला बी काही राहिलं नाही लय गुरांना. तर इथं ऊस आहे, असा ऊस आणावा लागतोय. आणि मग ऊस आणला की दिवस गुरांना खायला पण मग टाकावं लागत आहे. विराज मी रानात गेलो, ह्यांचं काय चाललंय घरी तोवर दोघं मिळून खातेत. वाव छान. चिप्स घेतला एक, विराज बी खातोय आणि आनंदीला पण देतोय. काय त्यामुळे अजून एक आणलाय वय, एक लय झाला ना. किती खातो? लय खाणं चांगलं आहे का? चांगलं नसते लय खाणं, एखादा खायचा असतोय. आता हाय घरी आज तर सगळं हाय, मग खायचं नसते. भाकर खायची, भाकर चपाती भेंडी दे ना. तिने मागितलं तिला दिन थोडं थोडं एक एक. खाऊन देत नाही वय, मग एक एक दिन तिला दी मग लवकर. तू बी खा, तिला बी खाऊ घाल तू. अयो सांडी 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 सांडी. बरं दुसरं ते फाडून ती घे कितीच्या हातून हिसकून. अरे सांडून घे हातातून, कितीच्या घे 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 साईडला, तू पटकन खा. सांडी नाही तर ती. अयो नीट फोड ना, पुढं तशी फुडतेत का? चांगला फोडला कसं काय सांडन? ए जाऊ का मी बांध ना खेळू? हा तिला दे नीट फाडू, पुढा का फाडून देऊ? थांब मी पुढा फाडून देतो तुला. इकडं तुला पण खायची होय, देतो देतो फाडून देतो. बस खाली. चला दोघं मिळून तिकडे बसून खातील वाट्यावर. म्हणले वाट्यावर जाऊ. विराज दीदीला दी हाका मारतील. चल चल चल. हा देतोय देतोय, चल तुला देतोय खायला. चल इथं बसून खा. बसा खाली दोघं बी. हा बस खाली आणि दीदीला द्या खायला. एकटाच नको खाऊ, हळू 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 थोडं थोडं दी. खात असली तर कसे एकामेकाला जीव लावतात, असं शेवटपर्यंत जीव लावला पाहिजे. मोठं झाले की भांडणं खेळत येत.
लहानपणी चांगली आहेत, ऐकत येत आपले मोठे जरी ऐकते का ही दोघं? हा, दोघं भांडणं केले तर आम्हाला ऐकायची नाही, तर लहान आहेत म्हणून ऐकतात माझं. दीदी एक दे ना तोवर, दे ना हातात दीदी. आता हातात दिलं ना मग नाही मागत. तिला एक द्यायचं, ते संपलं ना आता ती मागणार लगेच लगेच दुसरं मांडायचं हातात. मान ना हातात तिच्या. अरे खाऊन देईन तिला, खाऊन तुला दुसरं देतो, खाऊन तिला काय खायची खाऊन तिला. हं दर दे हातात तिच्या, आणि तुला जसं लागेल तसं घे. भांडण नका खेळू. खा 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 खा, त्याला दी, दादाला दी, दादाला दी, दादाला दी ना. अवघडे तुला अजून आणू होय, मग ह्याच्यातलं घ्या ना दोघं मिळून. चला दोघं खाते तोपर्यंत बाकीचं आता आवरून मला निघायचंय आष्टीला. चला बघता बघता 9 वाजल्या, अजून बी काही दीपाली आली नाही रानातून. तर चला मी निघतो आता आष्टीला. दीपालीची वाट बघण्यात काही मजा नाही, अजून नाश्ता नाही, आता बाहेर आष्टीलाच नाश्ता करावा लागतोय आज. अयो किती मोठा टप भरून आणलाय बाई, एक टप विकून आली. आणि एवढी भाजी आणली, कोथमीर आणि शापू. कोथमीरची वर उतरू लागू होत झालं. कोथमीर आणि इकडं शापूची भाजी छान आहे, एकदम फ्रेश, गावरान, खत नाही काय नाही, एकदम भारी आलेली, एकदम ताजी ताजी, एकदम असं ताजं भेटतं का खायला, तर एवढी ताजी एकदम रानातली एकदम. कुठे आनंदी, इकडे चल, इकडे कुठं चालली, इकडे ए कुठं चालली? आनंदी नुसती पळती बाबा, जाऊन आणावं लागेल मला. आण दोरा घ्या बांधून, दोरा आणा आणि बांधून घ्या. हळूहळू बांधा दमानी. दिदे लाग बांधू. शापू, कोथमीर, चांगली भाजी कर. सगळ्यांची गडबड असते सकाळ सकाळ. काय झालं? होय आनंदी. हा घ्या उरकून पटापटा काम. चहा बिस्किट खा.